बीड जिल्ह्यात तब्बल 5,500 कोटींचा हा घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा आहे अनेक पतसंस्थांचा। पतसंस्था चालकांनी मनमानी पद्धतीने कारभार केल्यामुळे या पतसंस्था अडचणीत आल्यात आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत। आता या गुंतवणूकदारांना न्याय कधी मिळणार असाच प्रश्न उपस्थित होतोय। सविस्तर पाहूयात। बीड जिल्ह्यात पतसंस्थांचा हजारो कोटींचा घोटाळा। पैसे अडकल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता। गोरगरीब ग्राहकांना न्याय कधी मिळणार? बीड जिल्हा अनेक कारणांनी चर्चेत असतो, त्यात आता आणखीन एक भर पडली आहे, ती म्हणजे पतसंस्थांचा घोटाळा। एकट्या बीड जिल्ह्यात अनेक पतसंस्थांमध्ये तब्बल 5,500 कोटींचा घोटाळा झालाय। त्यामुळे अनेक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत। त्यातील मासाहेब जिजाऊ पतसंस्थेचा देखील समावेश आहे। मी 11 लाख रुपये या ठिकाणी 2 बॉन्ड करून गुंतवले होते। मुलीच्या लग्नासाठी त्या पैशाची गुंतवणूक मी केली होती। आता परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी एमपीआयडी प्रस्तावाला मान्यता दिली आणि सर्वांचे पैसे मिळतील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला। पण जोपर्यंत आमच्या पदरात किंवा हातात पैसे पडत नाहीत तोपर्यंत आम्हाला याचा विश्वास वाटणार नाही। एका गावचे असल्यामुळे मला त्यांनी पैसे टाकण्यास सांगून भाग पडला आणि आम्ही बी त्याच्या ह्याला बोललो, त्याच्या सांगितलेल्या थापाला बोलल्यामुळे आम्ही तिकडे दुसऱ्या बँकेतले आमच्या एसटीसी बँकेतले काढून आणून त्यांच्या बँकेत टाकले पैसे। आणि आता 2 वर्ष झालं आम्ही असे परेशान झालो की आम्हाला जेवणासाठी धान्यासाठी कुठून पैसा भेटत नाही। धक्कादायक म्हणजे बँकांमध्ये पैसे अडकल्यानं 45 ठेवीदारांनी आपलं जीवनही संपवलेलं आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये 3,700 कोटी अडकले आहेत। साईराम अर्बन पतसंस्थेमध्ये 250 कोटी अडकलेले आहेत। राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये 600 कोटी तर मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेत 100 कोटी अडकलेले आहेत। या मराठवाड्यामध्ये ठेवीदारांची अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे। मुलींचे लग्न मोडलेले आहेत, मुलं शिक्षणाअभावी शिक्षण सोडून घरी परतलेले आहेत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे या मल्टीस्टेट मध्ये अडकलेले आहेत। छोटे मोठे व्यापार उद्योग हे थंडावलेले आहेत। म्हणून शासनाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली त्या घोषणेची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि गोरगरीब ठेवीदारांना न्याय द्यावा। एकट्या बीड जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये 5,500 कोटींचा घोटाळा झालाय। त्यामुळे या पतसंस्थांवर प्रशासक नेमला गेलाय। त्यामुळे अनेक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत। त्यामुळे या घोटाळेबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता केली जाते आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।